धामणगाव रेल्वे नगर परिषदेत भाजपच्या दणदणीत विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेला हा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय। धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे। भाजपचे सर्व 20 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून नगराध्यक्षपदी डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांचीही प्रचंड मतांनी निवड झाली आहे। या दणदणीत विजयानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार 1 जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमाला शहरासह संपूर्ण विधानसभा क्षेत्रातून नागरिक, महिला, पुरुष व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी विशेष उपस्थिती लावत नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्यात। नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पूनम कळंबे यांनी डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यानंतर डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांनी औपचारिकरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांचे आभार मानत कोणताही जात धर्माचा भेद न करत सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे। तसेच नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या कामात विलंब होऊ नये, दाखले व प्रशासकीय कामे वेळेत आणि त्रासमुक्त पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्यात। या सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार केलाय। लोकमान्य टिळक चौकात कार्यकर्त्यांनी तब्बल 51 किलोचा लाडू वाटप करून आनंद साजरा केला। यावेळी गटनेतेपदी नरेंद्र चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली। एकूणच हा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडला। मी गत 32 वर्षापासून जे काम करत होती म्हणूनच जनतेने नगराध्यक्षपदी निवडून दिला। काय विजन आधीपासून मी सांगत होती इलेक्शनमध्ये आम्ही रिंगणात उतरल्यापासून की आमचा विजन फक्त विकास आणि विकासच असेल। आजही माझ्या भाषणामध्ये मी बोलली की कुठली जात, पक्ष, धर्म न पाहता धामणगाव नगरातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास हे आमचं ध्येय असेल। आपण नगराध्यक्ष या पदावर आज बसले आहात। आपण आता शहरासाठी येणाऱ्या 5 वर्षात अशा कोणता आराखडा आखलेला आहे शहराच्या? पूर्वी पण सांगितलं, आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे। तरी पुन्हा एकदा सांगते की भुयारी गटर योजना हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे। चंद्रभागा नदीचं खोलीकरण, सौंदर्यीकरण, त्या भागाचा एक जो मागासलेपणा दिसतो तो सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे। सर्वांगीण विकास त्या भागाचा कसा होईल हे बघायचं आहे, कारण तो जुनी वस्ती असल्यामुळे तिथल्या अरुंद रस्ते आहेत, तिथे त्या पद्धतीच्या सोयी सवलती उपलब्ध करून देताना त्या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो। तर त्या सगळ्या गोष्टींमधून कसा मार्ग काढून त्यालासुद्धा विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल तो सगळा आमचा एक अजेंडा राहणार आहे। आणि महिला सक्षमीकरण आणि युवकांवर हा आमचा फोकस असेल। आपण शहरामध्ये वचननाम्यामध्ये जेव्हा आमच्या आदरणीय प्रतापदादा नगराध्यक्ष होते तेव्हा आम्ही वचननाम्यामध्ये ते दिलं होतं आणि ते पूर्णसुद्धा केलेलं आहे। टेंडर लागलेलं आहे, तर येणाऱ्या काळामध्ये लगेच आपल्याला कॅमेरे लागलेले दिसतील धामणगाव नगरात। मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, काय सांगा? त्या कामाची मंजुरी झाली आहे, टेंडर लागलेलं आहे। भुयारी गटर योजनेनंतर ते काम पण पूर्णत्वास जाईल। तत्पूर्वी की प्राथमिक स्तरावर जी काही डागडुजी करून लोकांना जो त्रास होत आहे तो त्रास आम्ही नक्की कमी करू। महिलांसाठी काय पुढील पाऊल? महिलांसाठी गारमेंट क्लस्टर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये उभं झालेलं असेल। एकीकडे भाजपचा ऐतिहासिक विजय तर दुसरीकडे नव्या नेतृत्वाकडे विकासाचा संकल्प। धामणगाव रेल्वे शहरासाठी हा नवा अध्याय ठरणार आहे। नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांच्या नेतृत्वाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।